नमस्कार. तुम्ही माझ्या मागं डोंगर बघितला असेल, धुकं दिसत असेल. मी कुठेही फिरायला नाही तर सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील जगमीन या गावात आलो आहे. नेमकं या गावातील लोक या ठिकाणी राहतात कशी, हा प्रश्न आहे. कारण की या ठिकाणी तुम्ही आता धुकं आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी दिसतंय, परंतु या गावात शेती नावाला आहे. मग या ठिकाणची लोक कशी जगतायत, त्यांचं घर कसं चालतं, याविषयी आपण इथल्या लोकांशी बोलणार आहोत. दादा, काय सांगाल? तुमच्या मागं मोठ्या प्रमाणात पाणी दिसतंय. आता इथं पर्यटक येतात फिरायला वगैरे. कसं एकूण तुम्ही या ठिकाणी जगताय, काय परिस्थिती आहे तुमची? परिस्थिती म्हणजे काय, हे डोक्यावरनं समजे लोक मुंबई सातारा इकडेच राहायला आता परवेश, आणि तिथून आपल्या गाडीवरनं काहीतरी आणायचं जीवनाला, अन्न धान्य चटणी मीठ तेल, आणि मग इथंच खायचं. मग आता इथं तुमचं घर कशावर चालतंय नेमकं? मग तुम्ही तुमचा घर चालवण्यासाठी पैसे लागतात, मग पैसे कसे उभे करता किंवा काय? पैसे मुलं बाळ आहेत नोकरीला, तिकडून पाठवते तर देतात आम्हाला. मग शेतीचं काय? शेतीचं काय सुद्धा नाही. आता फक्त पुढं दसऱ्यानंतर गहू पेरला तर कुणाला 2-2 पोती गहू होतो. बर. बाकी काय नाही. बाकी काय नाही. भात नाही. नाही. का होत नाही? भात हे दुखं आहे, दुखं जाम बसतं, त्याच्यामुळे भात होतच नाहीत. मग बाकी तुम्ही कुठला प्रयोग केला आहे का, किंवा शासनाकडनं तुमच्याकडे कोण अधिकारी येतात का कृषी विभागाचे, की बाबा ह्या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणता या ठिकाणी पीक घेता येईल, त्यातनं तुम्हाला 4 पैसे मिळतील, या संदर्भात कृषी विभागाकडनं कोण येतं का? नाही कोण येत. नाही येत. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता. माझ्या मागं तुम्ही धरण बघताय. धरण उशाला दिसतंय, परंतु या धरणात साठलेल्या पाण्याचा उपयोग करताच येत नाही, अशी परिस्थिती आहे. खरं तर आपल्याबरोबर इथल्या ताई आहेत. ताई, काय सांगाल? काय नेमकी इथली परिस्थिती आहे? तुमचं गाव कोणतं, तुमचं माहेर कोणतं, काय सांगाल? माझं माहेर तिकडचं आहे पलीकडे, हां, आणि सासर हे आहे. पण इथं काय आपल्या मुलांच्या शाळेसाठी राहतोय, नाहीतर आम्ही पण सातारलाच होतो. ते 2 वर्ष झाले इथंच आलोय, शाळेला मुलं टाकलेत. बाकी काय आपलं असंच आहे. आता गावाकडची लोक शहरात शिकायला मुलांना ठेवतात, पण तुम्ही गावाला आलाय. नेमकं काय विशेष आहे, नेमकं काय सांगा? बाकी काय प्रॉब्लेम नाही. सर आलेत ना, त्यांची बदली झाली, ते चांगले होते सर. म्हणून आम्ही सातारवरनं सरपंच बोलले की तुमची मुलं शिकण्यासारे आहेत, शिकतील तोपर्यंत शिकू देत इथं या शाळेमध्ये. आता एकूणच ज्यावेळी तुम्ही लग्न होऊन या गावात आला, नेमकी कशी परिस्थिती आहे गावची, काय सांगाल? इथं रोजगाराचा प्रश्न कसा आहे, मग या संदर्भात काय तुमच्या अडचणीत, काय सांगाल? जे काय असेल ते सांगा. सगळं बाजार बिजार आम्हाला सातारवरनंच आणायला लागतं. इथं एक तर माचीसाची काडी सुद्धा भेटत नाही. चाकवाडीमध्ये गेलं तर तिथून आणायला किती लागतं. किलोमीटर आहेत ना चाळकेवाडी? ते आता तुम्ही धरण बघितलं ना, त्याच्या पलीकडच्या साईडला चाकवाडी, म्हणजे 10 किलोमीटर. हो. हा झाला इथं काही मिळत नाही हा विषय. परंतु इथं ज्यावेळी तुम्ही राहता किंवा तुमचं घर चालवण्यासाठी, आता इथली शेती पण बाबा म्हणतात कामाची नाही आहे, मग तुमचं घर कसं चालतं? मग तुमचे मिस्टर काय काम करतात, काय सांगा? माझे मिस्टर मुंबईला असतात, गाडी चालवतात. तेच आम्हाला पैसे पाठवून देतात तिकडूनच, त्याच्यावर आमचा घर खर्च चालतो. नक्कीच या ठिकाणी आपण परिस्थिती बघितली असेल. खरं तर ही गावं जैवविविधतेने नटलेली, निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहेत, परंतु इथली जर आत्ताची परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह आहे. या ठिकाणी पाणी आहे, जमीन आहे, मात्र शेती होऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे इथल्या वातावरणाला पोषक असं पीक या ठिकाणी या शेतकऱ्यांना घेता येत नाही. मात्र जिल्हा प्रशासन कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग खर्च करतं, मात्र या शेतकऱ्यांपर्यंत अद्याप कृषी विभाग पोहोचलेला नाही आहे. यामुळे इथल्या कुठंतरी
इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या महिलांना कुठंतरी आधार मिळावा, कुटुंब चालवण्यासाठी काम मिळावं, यासाठी तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात? सांगा की काय तुम्हाला तुमची मागणी काय? आमचं म्हणणं आहे की आम्हाला इथं राहण्याचं, इथं राहत नाहीत का लोक, इथं काय कामधंदा नाही, काय नाही, इथं घर खर्च कसं चालवायचं म्हणून लोक सगळी शहराकडे गेली. आणि आम्हाला बी असं वाटते की इथं आम्हाला काहीतरी उद्योग असलं तर आम्ही सातारला जायची गरजच नाही. नक्कीच ताईंचं पण तोच उद्देश आहे की बाबा इथं शासनाकडनं कुठला व्यवसाय आणला किंवा इथं काहीतरी रोजगार निर्मिती झाली तर त्यांच्या घर चालवण्यासाठी कुठंतरी हातभार लागेल. मात्र प्रशासनाकडनं इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊन देखील या ग्रामीण भागापर्यंत ह्या योजना असतील किंवा जे शासनाकडनं खर्च होतो तो नेमका खर्च कुठं जातो आहे हा मोठा प्रश्न आहे. खरं तर हे सातारा तालुक्यातलं शेवटचंच गाव आहे ना बाबा, ही शेवटचं गाव आहे आणि महत्त्वाचं पठार भाग आहे. इथं जर तुम्ही हा निसर्ग सौंदर्य बघाल तर अतिशय हिरवाईनं नटलेलं आहे. इथलं निसर्ग सौंदर्य अतिशय बघण्यासारखं आहे. या ठिकाणी हे जगमीन म्हणून धरण आहे. तुम्हाला या ठिकाणचं मी धरणाचे व्हिडिओ काही वेळानं दाखवणार आहे. या ठिकाणी राज्य नव्हे तर देशभरातनं लोक इथलं धरण बघण्यासाठी येतात. मात्र इथल्या स्थानिकांना इथं राहण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही आहे. त्यामुळं इथल्या लोकांना स्थलांतर करावं लागतं आहे ते शहरामध्ये. यामुळं कुठंतरी शासनानं या दुर्गम भागातील गावांकडं लक्ष देऊन गावातील लोकांना कुठंतरी रोजगार निर्मिती करावी असं या स्थानिकांचं म्हणणं आहे. महेश पवार, जगमीन, सातारा. नमस्कार, मी सध्या आहे जगमीन गावात. आपल्याबरोबर जगमीन गावचे सरपंच आहेत. दादा, आम्ही आज जगमीनच्या धरणावर आलेलो. मला सहज गावची काय परिस्थिती बघावी म्हणून या ठिकाणी आलं. काय सांगाल नेमकी गावात आल्यानंतर आम्हाला एक चित्र दिसलं, ते म्हणजे तुमच्या गावातल्या लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी एका लोखंडी पोलवरून जावं लागते. ही परिस्थिती कधीपासून आहे, का ही वेळ आली? नाही, ही परिस्थिती पूर्वीपासूनच आहे, पण याच्यामध्ये आम्ही परिस्थिती बदलावी म्हणून प्रशासनाकडे जवळजवळ एक 10-15 वर्षापूर्वीपासून आमचा पाठपुरावा चालू आहे. स्थानिक आमदार असतील त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा चालू होता. आम्ही स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना भेटलो, अधिकारी आले, स्थानिक प्रशासन, कलेक्टर असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, वारंवार यांच्याकडे मागणी करून देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. आता आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या बांधकाम खात्याचे मंत्रीच आपले बाबा असल्यामुळे निश्चित काम होईल. नक्कीच तुम्ही बघितलं, गेली कित्येक वर्षापासून या गावातील विद्यार्थ्यांना असेल किंवा इथल्या स्थानिक नागरिकांना एका लोखंडी खांबावरून, लोखंडी पोलवरून नदीच्या पलीकडे जावं लागतंय. खरं तर आता दादा पावसाळा आहे, मग पावसाळ्यात कसं चित्र असतंय काय सांगा? आता पाऊस खूप कमी आहे आणि पाऊस जेव्हा जास्त असेल तेव्हा आमचे म्हणजे भरपूर शेतकऱ्यांची जनावरं देखील वाहून गेलेली आहेत त्या वड्यामध्ये. आणि शेतकऱ्यांना म्हणजे गावचं दळणवळणाचा हा एकच रस्ता आहे, चाळकेवाडीला जायचं. इथून आम्हाला पायपीट करावी लागते 4-5 किलोमीटर. इथं कोणतंही वाहन येत नाही. आता रस्ता होतोय, रस्ता झाल्यानंतर वाहनं येतील, पण तसं इथं वाहन कोणतंही गाडीसाठी सातारा जायचं म्हटलं तरी चाळकेवाडीमध्ये जावं लागतं लोकांना. किती किलोमीटर? साधारण इथून 6 किलोमीटर. नक्कीच दादा, हे सगळं होत असताना आता सध्या जर परिस्थिती बघितली तर शिवेंद्रराजे मंत्री आहेत, बांधकाम मंत्री आहेत. काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडे? आमच्या अपेक्षा पूर्ण होतील की निश्चितपणे आमच्या पुलाचं काम होईल. त्या पलीकडच्या जमीन वस्तीला रस्ता नाही तो देखील होईल आणि चाळकेवाडीमध्ये सेम कंडिशन आहे, तिथे पण पुलाची आवश्यकता आहे, ती पण पूर्ण होईल. तुम्ही त्यांना भेटला या संदर्भात? काय म्हणते? बाबांनी स्वतः प्रशासनाला आदेश दिले की बाबा तुम्ही जाऊन पाणी करा, तिथे बघा, त्यांची अवस्था बघा. याआधी देखील त्यांनी खूप वेळा 8 ते 10 वेळा स्वतः त्यांनी फोन करून पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की जा तुम्ही, पण आज झालेलं नव्हतं. तरी आता स्वतः बाबा मंत्री असल्यामुळं नक्कीच होईल. नक्कीच या ठिकाणी आपण या ग्रामस्थांशी चर्चा केली. इथले सरपंच देखील आपल्याला भेटले. सरपंचांना अपेक्षा आहे की राज्याचे बांधकाम मंत्री आणि सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी लवकरच पूल बांधून मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे, खात्री आहे. यामुळं माझी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विनंती, आपण या गोष्टीकडं प्रामुख्यानं तात्काळ लक्ष देऊन कुठंतरी या स्थानिक लोकांना न्याय मिळवून द्यावा
ही अपेक्षा व्यक्त करतो. महेश पवार, जगमीन, सातारा.